वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका सा. अहो 2-4 दिवसात मी खडखडीत बरा होणार आणि कुस्ती बी खेळणार बघा. नाही तुम्ही खडखडीत बरं होणार त्यात काही वादच नाही बघा राणा भाऊजी. पण आता कुस्ती तर सोडाच, पण शेतात बी तुम्हासनी कधी काम करता येणार नाही याच जास्ती वाईट वाटायलंय आम्हासनी. म्हणजे तुम्हासनी कोणी काही सांगितलेलं नाही काय? अरे देवा, हे काय बोलून बसलो आम्ही. राणा भाऊजी तुम्ही जरा आराम करा, आम्ही आलो काय. वहिनी काय झालंय सांगा की. मला का कुस्ती खेळता येणार नाही? अहो नाही ते असं चुकून जरा तोंडातनं गेलं बघा. काही नाही तुम्ही काय काळजी करू नका सा. लवकर बरं व्हा, लवकर घरी या काय. आम्ही येतो. नाही वहिनी सांगा काय झालंय. आम्ही सांगून येईन तुम्ही ऐकून ये बघा राणा भाऊजी. वहिनी तुम्हाला माझी शपथ आहे बघा. हो असं का केलं सा राणा भाऊजी? शपथ कशा पाय दिली सा? तुम्ही सांगावं म्हणून. हे खरं सांगण्यापरीस आमची जीभ झडून गेलेली बरी बघा. नाही पण आता तुम्ही शपथच दिली म्हणून आम्हाला सांगणं भाग आहे. हा पण सांगितल्यानंतर तुम्ही काही येडवाकडं करणार नाही असा शब्द द्या बरं आधी आम्हाला. दिला शब्द. वहिनी काय बी करणार नाही. राणा भाऊजी कुस्ती आणि शेत यो तुमचा जीव आहे. पण आता तुमच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळं तुम्हाला ती कुस्ती आणि शेत यापासून कायमचं लांब राहावं लागणार आहे बघा. काय सांगायचं राणा भाऊजी, हे ऐकल्या आमच्या पायाखालची जमीन सरकली होती बघा. पण आता जे हाय ते हाय, जे झालंय ते झालंय. पण आता आपण हातपाय गाळायचं नाही, हारायचं नाही अजिबात. तुमचा जीव वाचला, तुमचा पाय वाचला ही लई मोठी गोष्ट आहे. आमचं राणा भाऊजी मरणाच्या दारातनं परत आलं एवढंच पुरं झालं आम्हासनी. परत थोरल्या ताई साहेबांनी कायच कसं सांगितलं नाही व राणादासनी? कुणाच ठाव त्यांच्या मनात तर काय येते. का खोटं बोलले असतील जाऊबाई? म्हणजे माझ्या आणि अंजलीबाईंच्या नात्यात काय खरेपणा उरला नाही म्हणायचं. अगं अंजू, अगं तू कुठे गेली होतीस? अगं मी गावातून आत्ताच आले. आम्हाला वाटलं तू इथेच आहेस. अगं नाही, जरा घरी जाऊन आले. यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले. मी पण राणाजींसाठी चांगला दुधा तुपाचा शिरा करून आणलाय बघ. अरे वा. कशी आहे राणाजींची तब्येत आता? ठीक आहे आता. बरं झालं बाई, अंबाबाईच पावली. पण देवाच्या मनात काय ना खरंच कळत नाही ग अंजली. अगं सकाळीच आईचा फोन आला होता, तिची तब्येत फार बिघडलीये. अरे बापरे, काय झालं? शुगर खूपच कमी झाली आहे, बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडले होते. अगं नाही, पण तू नको काळजी करू. हो, कधी जाणार आहेस तू? आता राणाजींना बघून झालं ना की जाता जाता सोडेन मी तिला. मग बरं ठीक आहे, चल चल. अरे जाऊ बाई, कधी आलात? राणा भाऊजींना बघितल्याशिवाय मन काय थाऱ्यावर येणार म्हणून तुमच्या पाठीपाठी चालू बघा.
जाऊबाई काळजी घ्या नीट आणि या लवकर घरी हं? अंजू तुझ्या या जावेपासून जरा सावधच राहा बाई. अगं आई तू नको काही काळजी करू. काळजी कशी करू नको, मला वाटते बाई. इंदू, अगं सगळं घर तिच्या पाठीशी उभं असताना तू कशाला उगीच काळजी करतेस? त्यापेक्षा तू अगोदर जाऊन सासूबाईंची काळजी घे. अंजली नक्की जाऊ ना ग, नाहीतर तू नाही म्हणालीस तर थांबते इथेच. अगं हो आई, खरंच तुझा आता तू आजीजवळ असणं जास्त महत्वाचं. आणि तू इथली काही काळजी करू नको, हे अगदी ठीक आहे. चल. तुमचं पेशंट खूप गोंधळ घालत आहे, प्लीज चला. हो आबा समजा घेतल्याच ना नीट. सूरज, खरं सांगायचं तर जाऊ नये असंच वाटतंय मला. अरे या टायमाला घरी नाही राहायचं तर मग केव्हा राहायचं? बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2-4 दिवसात जाऊन येशील तुम्ही. राणा तर गेलेच किती घरला. राणाची समधी दिवाळी दवाखान्यातच जाणार आहे. ते आल्यावर दिवाळी साजरी करू आपण. हा या तुम्ही. त्या अंजलीकडे नीट लक्ष ठेवा. एकटीच पळपळ करायली. हा मदत करा जरा तिला. होय आबा, आता तुम्ही निघाले की मी डायरेक्ट दवाखान्यात गाठतो बघा. नीट जपून राहा. हा चल. आबा मुंबईला गेलेत काय? चला की हॉस्पिटलला. संध्या, हो संध्या, काय झालं? राणा त्याला असं हातरुणात पडलेलं नाही बघितलं रे. त्याला असं बघितलं कस तरीच होते मरता. थोडे दिवस एकदा का पाय बरा झाला की सगळं होते बघा व्यवस्थित. हा तोवर काळजी घ्यायला पाहिजे. लहानपणी आजारी असलो की नाही, राणा असा बाजूला बसलेला असायचा दिवस रात. आईची कमी कधीच पडू दिली नाही बघ. चला आता माझा टर्न आहे. होय, मला जमल ना भाऊ उद्या. जमणार की. अहो सनिदा, तुम्ही पण राणादाचा भाऊ आहे. चला हॉस्पिटलला जाऊया. मला जायचंय. हे बघा तुम्ही हलू नका. थांबा जरा, तुमचं काल ऑपरेशन झालेलं आहे. तुम्ही हलू नका प्लीज. एकदा सांगितलं ना बा, मला घरी जायचंय म्हणजे जायचंय. अहो सलाईन कशाला काढलं तुम्ही? थांबा जरा, थांबा, हलू नका. थांबा. हे बघा ते मला काय माहित नाही. मला घरी जायचंय म्हणजे जायचंय. थांबा, तुम्ही हलू नका. हे बघा पहिलं मला दवाखान्यात बाहेर काढा. थांबा जरा. थांबा थांबा, मी बघते. अहो काय झालंय? काय झालं अचानक? हा मला घरी जायचंय. अहो असं कसं जाता येईल? केवढं लागलंय तुम्हाला? तुम्ही जरा थांबा आणि पाय वर घ्या डॉक्टर. अहो लागलंय की नाही तुम्हाला? मला घरी जायचंय. हो, जखम भरली नाहीये ना पण अजून. ती भरली की बघूयात आपण काय करायचं ते. डिस्चार्ज देतील डॉक्टर, तेव्हा जाऊयात आपण घरी. नाही. अहो असं बघा तुम्हाला किती लागलंय. एवढा त्रास होत असताना कसं जाणार आहोत आपण घरी, सांगा बरं. मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय. अहो मला नाही जायचं इकडं. अहो असं कसं जाता येईल? थांबा. हो, असं काय करताय जाऊया बापू? डॉक्टरांना योग्य वाटलं तर सोडतील ना ते. खरंच नाही, मला आत्ता घरी जायचंय. अहो तुम्हाला बरं वाटलं ना की डॉक्टर सोडणार आहेत तुम्हाला घरी. हो काकी, बरं आहे मी. बरं आहे ना व?
अहो हो, बरे आहात तुम्ही? जराशी जखम झाली आहे तुम्हाला, ती झाली बरी की आपण जाऊयात हा घरी. का बरं नाही काय मला? आणि काय झालं माझ्या पायाला? अहो काही नाही, काल ऑपरेशन झालंय ना तुमचं, मग अजून 4-5 दिवस राहायला लागेल असं म्हणाले डॉक्टर, म्हणून थांबा म्हणते. का तुम्हीच म्हणला होता ना व की लई मोठी जखम नाही म्हणून? मग हे बघा, मी कोणाचं काय बी ऐकणार नाही. मला नाही राहायचं इकडे, मला घरी जायचंय. अहो हे काही नाही झालंय तुम्हाला, खरंच जराशी जखम आहे, ती झाली बरी की जाऊयात आपण. हा नाही, मला नाही राहायचं इकडे. मला तालमीत जायचंय, शेतात जायचंय. शेतात गेल्यावर मी आपल्या आपण बरं होईल. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, मी डॉक्टरांशी बोलते, त्यांना विचारते. डॉक्टर जर का म्हणाले जाऊ तर मग आपण जाऊया. ठीक आहे? माझ्या पायाला काही लई मोठी जखम झालेली नाही. आणि हा, डॉक्टरांनी हे बी सांगा की मी 4 दिवसात तालमीला जाणार आहे म्हणून. लई मोठी जखम नसेल तर डॉक्टर सोडतील मला, आणि नाही सोडलं तरी बी मी जाणार म्हणजे जाणार. हो, मी बोलते डॉक्टरांना. आत्ताच्या आत्ता जाऊन बोला. बोलते. बाबा चला, आईला स्टँडवर सोडायला जायचं ना? हो. मी आलेच. अंजली बाई अजून बी खरं लपवतात माझ्यापासून. No, not possible. पण सर माझा नाईलाज आहे. असं कसं म्हणता? अहो त्यांचा पाय ऑपरेट केला, त्याची योग्य ती काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. इथं हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना मॉनिटर करू शकतो. तुम्ही घरी जाऊन कशी काळजी घेणार? मला पटतंय सर तुमचं म्हणणं, पण माझे मिस्टर इथे थांबायचं नाहीच असं म्हणतात. त्यांना तुम्ही समजावायला पाहिजे. नाही शक्य आहे सर. ह्यांनी जर का एखादी गोष्ट मनावर घेतली ना की घेतली, तेव्हा आता घरी जाणं हा एकच ऑप्शन आहे माझ्याकडे. तुम्हाला त्यांचा हट्ट महत्वाचा आहे की रिकव्हरी? रिकव्हरी. म्हणूनच तर मी यांना घरी घेऊन जायचं म्हणते. यांना बळच इथे ठेवणं शक्यच नाहीये, आणि तसं जर का केलं ना तर परिस्थिती अजूनच बिघडेल. पण त्यापेक्षा आपण जर का यांना घरी घेऊन गेलो ना तर तिथल्या शांत वातावरणात यांना जरा बरं वाटेल आणि रिकव्हरी फास्ट होईल. आता राहिला प्रश्न यांच्या काळजीचा. तर तुम्ही जर का मला कशी काळजी घ्यायची, काय घ्यायची हे नीट समजावून सांगितलं ना तर मी करू शकतो. आम्ही तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देऊ, पण त्या पाळणं खरोखरीच अवघड आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, आता तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेताच आहात तर नो प्रॉब्लेम. पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या पायावर जर स्ट्रेस आला तर त्यांचा पाय कायमचा निकामी होईल. त्यामुळं जाताना आम्ही तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन देऊ त्या तुम्हाला तंतोतंत पाळाव्या लागतील. हो. पहिले काही दिवस जास्त काळजी घ्यावी लागेल. एकदा का ऑपरेशनची जखम बरी झाली की ते चालू फिरू शकते. पण कुस्ती आणि शेतीची अवजड कामं नाही म्हणजे नाही. मिसेस गायकवाड, आर यू शुअर? येस सर. माझ्या नवऱ्याला पुन्हा उभं करणं ही माझी जबाबदारी. आय एम शुअर. ओके. देवा पांडुरंगा, लई चांगलं केलंस बघ माझ्या रानाला बरा करू. आज मला लई आनंद झालाय. माझा राणा घराकडे यायला लागला. देवा पांडुरंगा विठ्ठला. शिरपती, ए शिरपती, दळायला चाललायस? बरं हे बघ, त्याला म्हणावं लक्षात लगेच दळून दे, आणि येताना दुर्पाकडनं 2 शेर तूप घेऊन ये.
तूप कमी पडायला नग. असं गेलो नाही असं चालू बघा गोदाक्का. तुम्ही काय बी काळजी कर नका. आणि काय काम असेल तर सांगा. आणि ते तेल तापले, मी सुरू करू काय? नाही ना ग, रानाला चकल्या खुशखुशीत लागतात, त्याचा अंदाज मलाच आहे. मी आले, थांब. चालते, पण लवकर या. होय होय. आणि हा, येताना 10 किलो रवा घेऊन ये. रव्याचे लाडू आजच्याच करायला पाहिजे बघ. वा गोदाक्का, राणादा घरी आल्यावर लय खुश होणार बघा. मला वाटत होतं की आपल्या घरात दिवाळी साजरी होत्या का नाही काय माहिती, पण राणादा म्हणजे राणादा. राणादाच्या जागी दुसरा कोण असता तर अजून पण खाटवर पडून राहिला असता बघा. मग माझा लोक हायच भारी. आता उद्यापासून दिवाळी सुरू होणार, तेव्हा आपल्याला समधी तयारी आजच्याच करायला पाहिजे. जा 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 तू लवकर जा. गोदाक्का, ओ गोदाक्का, गोदाक्का जा बरं लवकर चहा टाका आमच्यासाठी. मी आता चकल्या तळायला घेतले, त्या तळून झाल्या की तुम्हाला चहा बनवून देते. मग तवर काय आम्ही चहासाठी थांबून राहायचं वय? आणि हे काय काढलंय आधीनं मधी चकल्याचं? अहो राणा घरी यायलाय, उद्यापासून दिवाळी सुरू, घरात लई काम आहेत बघा आज. मग आत्ता पतूर काय झोपला होता असा काय? आता अचानक जाग आली? राणा दवाखान्यात होता म्हणून फराळाचं केलं नव्हतं. आता राणा येतोय तर फराळाचं करायला घेतलंय. बघितलं का चंदे, दिवाळी तुझी ना आमची नाहीच मुळे. दिवाळी हाय ती त्यांच्या लाडक्या लेकाची आणि सुनची. पहिली दिवाळी हाय नव, बघितलं का कसं तडफडायला लागल्यात तिच्यासाठी. वहिनी साहेब, समध्यांसाठीच करायला लागले. ते सांगू नका आमासनी. या घरातला दुजा भाव आमासनी चांगला माहिती हा गोदाक्का. एकाला एक तर दुसऱ्याला दुसरं. आम्ही बी एवढं समज करायलोय, पण त्याचं काय हाय तुम्हासनी? खरं तर हे समज जिच्यामुळे झालंय तिच्या स्वागताची तयारी करायला हवंय तुम्ही. वहिनी साहेब, काहीतरी बोलू नका सर. काय चुकीचं बोललो आम्ही गोदाक्का? तुमच्या लाडक्या सुननं राणा भाऊजीसनी फुलं आणाय पाठवलं म्हणून त्यांचा ऍक्सिडेंट झाला. वहिनी साहेब, सणाच्या तोंडावर असं काय बाय बोलू नका सर. का का खरं बोललो ते झोंबलं व्हय? बघितलं का चंदे, काय समजायचं समजा. शोभतं का या म्हातारीला या वयात ही एवढी समधी नाटकं करणं? अटॅक बिटॅक यायचं अशानं. मरू दे का तिला, एकदाच मरू दे त्या म्हातारीला. आम्हासनी आता एक कळणं झालंय, हॉस्पिटलमध्ये त्या ठोकळ्याला आम्ही एवढं समजत सांगितलं तरी बी तो बरा कस काय झाला हे कोडं पडलंय आता आम्हासनी. अहो ताईसाहेब, आता काय बी कोडी बिडी काय बी घालत बसू नका. आता ते रानादाच्या औक्षणाची तयारी करा. अडलंय आमचं खेटर. अहो ताईसाहेब ऐका की, अहो ताईसाहेब ऐका की. काय आहे का चंदे? अहो जे तुम्हासनी दवाखान्यात काय जमलं नाही ते ही तर रानादा आल्यावर करा. अजून बी चान्स आहे तुमच्याकडे. म्हणजे अहो म्हणजे रानादाचा पाय बाद झाला असताना बी तो घरी यायला, म्हणजे याच्यामध्ये मास्तरणीचा काहीतरी डाव असेल. तोच डाव आपल्याला खोडाय पाहिजे का ना ग? म्हणजे यासाठी तुम्हाला काहीतरी नवीन डाव खेळायला लागेल का नाही? म्हणूनच म्हणाल्या रानादाच्या आगमनाची जंगी तयारी करा. आणि समध्यासने असं दावा की तुमच्या पुण्याईनच रानादा बरा झालाय. आता समध्यासने ते काय पटणार नाही. काय 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 पण रानादाला बराबर पटेल. आपल्याला तेच तर पाहिजे ना. म्हणून सांगते रानादाच्या आगमनाची जंगी तयारी करा. कधी कधी चांगली आयडिया देतेस बघ चंदे. नाही, आता खरंच तयारी केली पाहिजे त्या ठोकळ्याच्या आगमनाची. आमासने बी बघायचंच आहे किती बरा झालाय तो पांगुळ गाडा. पांगुळ गाडा? हा, पाय बाद झालाय ना व त्याचा. चालता येणार नाही ना व त्याला कधी आता, म्हणून पांगुळ गाडा. वा ताईसाहेब, लय भारी, लय भारी नाव हुडकून काढला सा. ते ठोकळा ठोकळा ऐकून का नाही मला बी कटाळा आलता. पर लय भारी आहे, नवं नाव आहे काहीतरी, पांगुळ गाडा. पांगुळ गाडा